आपल्याला केळीचा गड पिकल्याला गावलाय आता संध्याकाळी आपली गँग बघायची, त्यांना थोडं थोडं वाटायचं, मग आपण खायचं. तर नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मग सकाळचाच रविभाऊ आलता, त्यावर आपण सकाळी दुकानाला गेलो मस्त वेगळे. तिथनं मग बुवाची गाडी घेऊन आपण गेलो हिंगणगावात आलो एक 10-15 मिनिटात रिटर्न. तर हे छोटा ट्रॅक्टर फक्त आम्ही डबत औषधापुरताच वापरतो. आपण आलो कामावर आता, आपल्याला 9:30 वाजले, तर 9चं टायमिंग आहे. ट्रॅक्टर खराब झाला थोडा, पुसायचा, काम चालू करायचं. काल राहिलेलं आपलं त्या वावरात नांगरायचं, तिथं होत्या काट्या, मग परत JCB आले, JCB त्या काट्या काढून घेतल्या. परत झाली म्हणजे जेवणाची सुट्टी. आपण आंब्याच्या बागेत कामाला का नाही, तर अशी नारळाची झाड आहे. ते नारळाला गच नारळ येतात. मालकाची फुल परमिशन असते नारळ खायला, पण एवढ्या झाडावर चढायचा वैताग येतो, त्यासाठी नारळ खाऊ वाटत नाही, बाकी काहीच नाही. आपल्या ट्रॅक्टरचं डिझेल संपत आलं, तर मालकांना सांगितलं डिझेल आणायला. मालकांना डिझेल आणून दिलं. आता वाचायचं म्हणून जायचं. आपण ट्रॅक्टर लावलाय आता आपली झाली घरी जायची सुट्टी. ओके. पडला मग काढला काटा आयला का सोडलाय. कुठं शिक म्हटलं चपल्याच दार्जिन नाही ते तुम्हाला म्हणल्यावर काय करायचं. घाल तू आता काय तुझ्या पायात आहे का गबस काटारडे पायात आहे. नाही म्हणते ती. हे सगळ्यांना दे. आपल्याला केळीचा गड पिकल्याला गावलाय आता संध्याकाळी आपली गँग बघायची, त्यांना थोडं थोडं वाटायचं, मग आपण खायचं. काय झालं खायचं नसतं इकडे, ते आम्ही खातो. खाल्लं नाही तू? खाल्लं नाही बटर आला ते चाल लागते वाळा.